वेळेच्या गणितानुसार आमची गाडी थोडी देर से चल रही है, त्याच्यामुळे आता 30 सेकंदात फक्त सुखाचे 3 गुण सांगणार आणि सुखाकडे जाणार। गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सुखाचे 3 गुण सांगितलेत। पहिला, तामसिक सुख, जे सुख आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं आणि जे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होतं त्याला तामसिक सुख असं म्हणायचं। दुसरा, राजसिक सुख, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानं प्राप्त होणारं सुख, जे प्रारंभी अमृतासारखं भासतं पण अंती विषापर्यंत नेतं, त्याला राजसिक सुख असं म्हणायचं। आणि तिसरा गुण, सात्विक सुख, जे आरंभी विषासारखं भासतं पण शेवटी जे अमृततुल्य असतं आणि मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जाणीव निर्माण करतं, त्याला सात्विक सुख असं म्हणायचं। आणि त्याच्यामुळं भक्तानं सात्विक सुख मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो। जो सर्व संतांनी ज्या सुखाचं वर्णन केलं, म्हणजे ज्ञानोबांनी जे सुख वर्णलं, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, त्यांना तेच अपेक्षित आहे। तुकाराम महाराज जेव्हा म्हणाले तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, त्यांनाही सात्विक सुख अपेक्षित आहे। आणि चोखोबांची जेव्हा पाळी आली तेव्हा चोखोबांनी जेव्हा वर्णन केलं तेव्हा चोखोबांनीही तेच सांगितलं, सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी। ऐकूया।